रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे। पुढचे 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा रत्नागिरीसाठी हवामान खात्याकडून दिला गेलाय। पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे। समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने बंदरांवर 3 बावटा फडकवलेला आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या। प्रतिनिधी योगेश बांडागळे या संदर्भात आणखी तपशील देत आहेत, बघूया। रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। दुपारनंतर पावसाने जोर पकडलेला आहे। 2 जुलै ते 5 जुलै या कालावधीत हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला होता, परंतु पश्चिम बंगालमध्ये जो कमी दाबाचा पट्टा समुद्रामध्ये निर्माण झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिलेला आहे आणि आज दुपारनंतर पावसाचा या ठिकाणी वेग वाढलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत, त्यामुळे इथले जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे। पावसाने जोर धरलेला आहे, त्याचप्रमाणे शेतीची जी कामं आहेत त्यांनाही वेग आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे, त्यामुळे मत्स्य विभागाने समुद्रामध्ये 3 बावटा लावलेला आहे। मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये, खाडीमध्ये जाऊ नये, घाटातून प्रवास टाळावा अशा सूचना या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांना दिलेल्या आहेत। एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट आहे आणि पुढचे 5 दिवस ऑरेंज अलर्ट आहे आणि या पार्श्वभूमीवर पावसाचा वेग वाढत आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी आणि सतर्कता बाळगावी असं आवाहन या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।